माझं नाव वैशाली दिनकर शिर्के, राहणार आगाशनगर, कराड. काय करता सध्या तुम्ही? माझं टेलरिंगचं दुकान आहे, लेडीज टेलर. कुठं? आगाशनगर. किती वर्ष झालं टेलरिंग? नाही, आताच मी 6 ते 7 महिने झाले चालू केले दुकान. दुकान चालू केलं त्यावेळेस मला खूप प्रॉब्लेम होते. मला असं वाटत होतं आता कुठं मला क्लास जॉईन करायला पाहिजे. मी केला होता पहिला क्लास जॉईन. तिथं पण 2000 रुपये मी भरले होते. पण परत सेमिनारचा आम्हाला यांचे कंप्लेंट मिळाल्यामुळं आम्ही इकडे सेमिनार केला. मग सेमिनार मध्ये आम्हाला सगळं अगदी व्यवस्थित वाटलं. मग मॅडमना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे क्लास चालू करा म्हणून. त्या ह्याच्यावर त्यांनी सरांनी आणि दोघांनी विचार करून क्लास चालू इथे केली. आणि त्या ह्याच्यावर एवढ्या महिला गोळा झाल्या आणि आम्ही इथं शिकायला आलो. तुमचं पण योगदान महत्वाचं आहे. आपल्यामुळे सगळ्या 4 बायकांना मिळत असेल तर चांगलंच आहे ना ते. आपण जसं आपल्याला जसं वाटतं की आपण 4 पैसे कमवले पाहिजे किंवा आपल्या ह्याला ते योग्य आहे असं दुसऱ्यांनी हे करावं असं त्यावेळेस आम्ही सगळ्या महिलांनी विचार केला आणि आम्ही मॅडमना रिक्वेस्ट केली. तुम्ही क्लास जॉईन केल्यानंतर म्हणजे ऑलरेडी एक तुम्ही क्लास करत होतात, काय नेमकेपणा तिथलं म्हणजे आम्हाला जास्त म्हणजे एवढं हे होत नव्हतं ना. त्यांचं जसं मार्गदर्शन पाहिजे होतं तसं मिळतच नव्हतं आम्हाला. त्याच्यामुळं तिथं पण आम्ही जात होतो. पण जसं इकडचं जसं माहिती झालं किंवा त्याही मॅडम आमच्या बरोबर तिथं आल्या होत्या सेमिनारला. ज्या मॅडमच्याकडे आम्ही क्लासला जात होतो त्या मॅडमनीच आम्हाला कॉम्प्लेट दिले होते आणि त्याही तिथं आल्या. तर त्यांना ते योग्य वाटलं नाही की आम्ही ह्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे क्लास चालू करा. मग त्यांचे शिकवण्याची पद्धत वेगळी, ह्यांची पद्धत वेगळी. आम्हाला ते सेमिनारमध्ये अगदी सोपी पद्धत वाटल्यामुळे आम्ही त्यांना इथं क्लास घेण्यास विनंती केली. पद्धत सोपी किंवा त्यांच्यात फरक जाणवला आम्हाला आणि मॅडमचं बोलणं वगैरे. आणि शेवटी कसं आहे त्या आम्हाला शिकवतात म्हणजे त्या एक प्रकारच्या आमच्या गुरुच झाल्या. मग त्या ह्याच्या प्रमाणेच आम्हाला पण त्यांच्याशी हे केलं पाहिजे. आणि त्या आम्हाला शिकवताना पण अगदी योग्य पद्धतीने किंवा एखाद्याला काही येत नसलं तर एकदा नाही विचारलं दुसऱ्यांदा विचारलं तर म्हणल्या नाहीत कधी की तुम्हाला 2-2 वेळा सांगितलं तर तुमच्या लक्षात येत नाहीये असं कधी त्यांनी कुठलंच हे दाखवलं नाही. तुमच्या क्लासच्या फीच्या अनुषंगाने मिळणारी माहिती पुरेशी आहे का? अजून तुम्हाला वाटते की त्यांनी जास्त? अजून वाटतं, अजून आम्हाला पण वाटतं की आमचे अजून 4 रुपये गेले तर चालतील. पण मॅडमनी इथे येऊन शिकवलं तर आम्हाला अगदी योग्य. कारण आम्हाला सातारला जाऊन शिकणं योग्य नाहीये. आणि प्रवास म्हणजे एका माणसाचा प्रवास आणि 10 माणसाचा प्रवास वेगळाच पडतो ना. मग एवढ्या महिला तिथं जाऊ शकत नाहीत. तर मॅडम इथं येऊन शिकू शकतात. ह्या ह्याच्यावर आम्ही सांगू की मॅडमना तुम्ही अजून आम्हाला शिकवलं तर इथनं पुढं अजून आम्ही इथे तुम्हाला जॉईन होऊ. मला तुमचा परिचय सांगा. मैं निखत मुजावर यहीं पे रहती हूँ, बुधवार पेट महात्मा फुले नगर में, पास में ही रहती हूँ. और मैंने ये क्लास का सेमिनार ज्वाइन किया था. सेमिनार ज्वाइन करने के बाद में पता चला कि मैडम का सिखाने का जो स्टेप बाय स्टेप पद्धत जो है वो बहुत अच्छी है. हमें सेमिनार में बहुत से ऐसे चीज़ें सीखने को मिली जो हमें पहले पता नहीं था. मैं ट्रेन टेलर नहीं थी. जहाँ पे मेरे साथ में जो ग्रुप था वो सब सीखा हुआ था. पर मैं जस्ट इसमें मतलब जस्ट मेरा पहला कदम था जिसमें मैं आई थी. फिर वहाँ पे मुझे सेमिनार में मैं जहाँ पे पहले सीखती थी वही मैडम ने मुझे सेमिनार के बारे में बताया था. मैंने ज्वाइन किया. ज्वाइन करने के बाद में ऐसा लगा जो अभी 3 महीने में मैं जो सीखी हूँ वो जो मैंने 1 दिन में कैच पूरा किया था, 3 महीने में जो मैं सीख नहीं पाई वो मैं 1 दिन में सीखी थी. इसके लिए मैडम से रिक्वेस्ट किया था हम सब लोग ने कि क्लास यहाँ पे ज्वाइन करो. मैडम ने भी हमारी रिक्वेस्ट एक्सेप्ट कर ली और यहाँ पे क्लास ज्वाइन किया. इसके लिए मैं उनकी आभारी हूँ. कितने दिनों से क्लास चालू है आपका? 3 महीनों से. 3 महीनों से क्या क्या आपको अलग से सीखने को मिला? ब्लाउज मेरे को आता नहीं था जब मैं यहाँ पे ज्वाइन थी. मैं ज्वाइन करने के बाद में अब मैं कह सकती हूँ कि मैं ब्लाउज अच्छे से सी सकती हूँ. आप घर में भी सीती हो? हाँ, अभी मैं पहले नहीं सीती थी पर अभी ये क्लास ज्वाइन करने से मैं बाहर के भी ले रही हूँ. क्या रिस्पॉन्स मिलता है बाहर? अभी बाहर से रिस्पॉन्स अच्छा ही मिल रहा है. तो देखेंगे आगे अगर हम मैडम ने ऐसे ही हमारे तरफ ध्यान देते गए और खुद का भी जो उनके पास एक्सपीरियंस है वो हमसे बांट रही है तो ऐसे ही बढ़ता रहा तो हम बहुत ऊपर तक जाएंगे. समजा तुम्ही तुमचा परिचय करून द्या. मी शीतल उमेश साळुंके, इथं कराडमध्ये सोमवारपेठेत राहते. बरं, मग तुम्ही इकडून काय? ह्यांचा जानेवारीमध्ये 28-29ला यांचा सेमिनार मसोरला होता. बरं, ते मी पॅम्पलेट बघितलेलं ह्याच्यात पेपरमध्ये. तर मी आधी विचार केला म्हणजे एवढं लगेच 2 दिवसात काय शिकवणार आहेत ते असं मला वाटलं ना. म्हणून मी आधी विचार केला नाही. मग मिस्टरांना फोन केला तर ते म्हणले जाऊन. आणि फी पण यांची अगदी कमी आहे ना, 100 म्हणजे काहीच नाही.
म्हणून मी ह्यांना विचारलं तर ह्यांचा खूपच सपोर्ट आहे मला. कुठं जरी असेल तर जा म्हणतात ते. मग मी गेले सेमिनारला. मग तो सेमिनार बघितला मी पहिल्या दिवशी. म्हणजे असं मला वाटलं की खरंच म्हणजे एका दिवसात मॅडम किती छान शिकवतात. म्हणजे प्रत्यक्षात ते किती शिकवतील आपण जर जॉईन केला तर. काय काय तुम्ही म्हणजे आतापर्यंत शिकलेला आहात की जे तुम्हाला या अगोदर माहिती नव्हतं? आधी म्हणजे ते मॅडमचं ते बोट लावण्याची पद्धत ते म्हणजे एवढी सोपी आहे की पण मला आधी माहीत नव्हतं की एवढ्या सोप्या पद्धतीनं करायचं असतं. आणि ते त्यामुळे कॉन्फिडन्स खूप आला. त्यामुळे आता म्हणजे एवढे माझं गिरायक वाढलंय की सर सारखे मागं लागले तुम्ही दुकान चालू करा. म्हणजे ते स्वतः सांगतात. पण मला असं वेळच मिळून झालाय की दुसरा विचार करायला. एवढं काम माझं वाढलंय आता ह्याच्यामुळे. प्रथमतः तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. माझं नाव मोहिनी सयाजीराव शिंदे. मी रिलायन्समध्ये जॉब करते आणि प्लस क्लास करते इथं कराडमध्येच. बरं. तुम्हाला म्हणजे शिलाईची आवड आहे की शिलाईची आवड आहे. याच्या आधी मी क्लास केलेला तो बेसिक होता. आणि इथं कराडमध्ये सेमिनार जेव्हा झाला तेव्हा आम्ही तो अटेंड केला. त्याच्यानंतर आम्ही मॅडमने म्हटले क्लास सुरू करा. माझा ड्रेस आणि ब्लाऊज दोन्ही करायचं तर पण ऑफिस करून दोन्ही ऍडजस्ट होत नाही. मग आता सध्या मी ड्रेसचा लावलाय आणि त्याच्यामुळे खूप फायदा झालाय. पण मला सांगा की तुम्हाला म्हणजे आता तुम्ही जॉब पण करताय आणि मग हे कसं काय म्हणजे तुम्हाला छंद म्हणून आहे की ऍज अ प्रोफेशनल म्हणून तुम्हाला या क्षेत्रात यायचंय तर ऍज अ प्रोफेशनल म्हणूनच. पण कसं आहे की आता जॉब करते मग दोन्ही बॅलन्स होत नाही. मग अर्धा वेळ तो आणि अर्धा वेळ हे करून मग करते. काय वाटतंय क्लासमध्ये आल्यानंतर? क्लासमध्ये आल्यापासून खूप फायदा झालाय. खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात की कळतच नाही शेवटपर्यंत. तुम्ही कितीही शिवा काही करा अगदी म्हणजे पुरं आयुष्य गेलं तरी कळत नाही की आज आपल्या इथं का चुकते. त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या मॅडममुळे आम्हाला खूप लवकर समजल्या आणि त्याचा आम्ही बारकाईनं विचार केला. त्या पद्धतीने आम्ही शिवल्या. म्हणजे असं परत जेव्हा शिवले मॅडमच्या पद्धतीने आम्हाला ड्रेस तेव्हा आम्हाला कळलं की त्या चुका का होत होत्या. आणि नंतर आम्हाला विश्वास बसत होता की तो ड्रेस आधी आम्ही ज्या पद्धतीनं शिवत होतो तो सेम ड्रेस तेच माप जर घेऊन शिवलं तर आम्हालाच विश्वास बसत नव्हता की तो आम्ही शिवला. काय काय तुम्हाला असं जाणवतं की जे मला मिळालंय ते दुसरीला मिळतंय? अजून काय? खूप छान मॅडमकडून नॉलेज आहे. खूप काही शिकण्यासारखं. असं एखादी गोष्ट नाही मॅडमना की आम्ही जर दाखवली आणि मॅडम सांगितलं मॅडम असं शिवायचंय मॅडम म्हणाल आपण शिवूया ते शिकवणार. म्हणजे अगदी पूर्ण होईपर्यंत मॅडम घरी सुद्धा जात नाहीत. मग संध्याकाळी 7 जरी वाजले तरी मॅडम ते कम्प्लीट करणार. एखादी डिझाईन जर सांगितली मॅडम ही करायची तर ती कम्प्लीट करणार मगच मॅडम घरी जाणार. असं म्हणजे कुठलाही पॅटर्न असू दे. तुम्ही काय करता म्हणजे नेमकेपणाला आता सद्यस्थितीला काय करता? म्हणजे क्लासमध्ये जे शिकवले त्याच्यावरती कोणता आता तुमचा भाग चाललाय? माझा आता ड्रेस शिवणं म्हणजे मी ड्रेस शिकते. ड्रेसचे भरपूर पॅटर्न झालेले आहेत डिझाईन्स वगैरे ते सगळे शिवलेले. खूप चांगलं शिकायला मिळालं. अजून खूप चांगली प्रॅक्टिस झाली तर साहजिक म्हणजे स्वतःचं दुकान टाकायला नक्कीच आवडेल.